नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन वर्षामध्ये नवीन विषयासोबत आपल्या या चॅनलवर, ज्याचं नाव आहे ट्राय दिस बाय प्रीती. पुस्तक हेच आपले खरे मित्र. आजचा विषय आपला आहे, प्रत्येकाला मित्र हा असतोच, जो आपल्याशी बोलतो, आपल्यासोबत खेळतो, भांडतो वगैरे. पण अशीही मित्र असतात जी न बोलता आपल्याशी संवाद साधतात व आपल्या मनातील गोष्ट पारखून घेतात. ते म्हणजे पुस्तक. पुस्तकाशी खूप माणसांचे अतूट नाते आहे. अशीही काही माणसे आहेत की जी पुस्तकाशिवाय राहू शकत नाहीत. पुस्तकामुळे आपले मन प्रसन्न होते व आपल्याला सगळीकडे हर्षदा वाटू लागते. पुस्तक आपली इच्छा पूर्ण करते. पुस्तक आपल्याला खूप काही अशा गोष्टी सांगते की ते जीवनभर आपल्याला उपयोगी पडेल. पुस्तकामुळे आपल्या मनात नवीनच भावना निर्माण होतात. आपले शरीर, मन चैतन्याने फुलून उठते. आपल्या मनात नवीन कल्पना सुचतात. आपली कल्पनाशक्ती व एकाग्रता वाढते. पुस्तकाने आपले ज्ञान वाढते व खूप काही शिकायला मिळते. आयुष्यात कुठलीही कठीण परिस्थिती असू दे, पुस्तक आपल्याला कधीच एकटं सोडणार नाही. उलट आपली भिंत बनून आपली साथ देईल. पुस्तकामुळे आपल्याला आपली योग्यता व गुण कळतात. पुस्तक आपल्याला स्वतःमध्ये रमवते. जी गोष्ट किंवा बातमी टीव्हीवर बघतो किंवा रेडिओवर ऐकतो, पण तीच गोष्ट आपण पुस्तकात ध्यानपूर्वक वाचली तर आयुष्यभर आपल्या लक्षात राहील याची खात्री आहे. आपल्या डोक्यावर कामाचा ताण साठून राहिलेला असतो, तो पुस्तकामुळे दूर होऊ शकतो. पुस्तक जरी निर्जीव असले तरी ते सजीवाचे काम करते. पुस्तक आपले चांगले साथी बनून शेवटपर्यंत आपली साथ देत असते. आपल्या अंगात धीर, धैर्य व अनेक इतर गोष्टी जागृत होतात. आपल्या जीवनाची रीत बदलून जाते. पुस्तक आपल्याला शिस्तीचं कसं पालन करावं व आपल्याला चांगल्या सवयी कशा लावाव्यात हे सांगते. आपल्या अंगात झालेल्या सुजाणतेमुळे आपल्या जीवनातील अधोगती नष्ट होते व आपल्याला प्रगतीचा मार्ग दिसू लागतो. आपण स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. यामुळे आपल्यात आत्मविश्वास वाढतो. पुस्तकं अनेक प्रकारची आहेत, जशी गंभीर, हास्यमय, कलाकृतींची, आनंदी इत्यादी. पुस्तकातील एकूण एक पात्र खरे आहे असे वाटते व त्या पुस्तकातील व्यक्तीसारखे वागावेसे वाटते. आपण पुस्तकातील एक एक शब्दाचा किंवा ओळीचा विचार करू लागतो. आपण वाचत असताना पूर्णपणे मग्न होऊन जातो. पुस्तकांमुळे संवाद वाढतात. पुस्तक आणि आपले नाते पक्के होण्यासाठी नेहमी वाचन करावं लागतं. पुस्तकाची किंमत सोन्याहून अधिक आहे. पुस्तक ही एक मौल्यवान वस्तू आहे, कारण पुस्तकामुळे आपल्याला ज्ञान प्राप्त होते. सोनं आपल्या अंगावर शोभतं, आपल्या अंगाची शोभा वाढवतं, पण मनात सोन्याची चोरी होईल याची भीती असते. पण पुस्तकांचे तसे नसते. पुस्तकामुळे आपल्या अंगातील गुण दिसू लागतात. आपले विचार सगळ्यांना पटू लागतात व आपल्या गुणांची व विचारांची चोरी होऊ शकत नाही. पुस्तकात लपलेले विचार खूप सुंदर असतात. पुस्तकाची पैशाने किंमत कमी जास्त जरी असली तरी ते विचार शक्तीने मोठेच आहे. धन्यवाद.